कराडला चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला निघालो आहोत, पण ठिकठिकाणी प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी, अजितदादांनी आणि त्याचबरोबर महायुतीमधील सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, या सगळ्या मंडळींनी विश्वास, यामुळं मला आज राज्यसभेवर काम करण्याची संधी मिळाली। त्याबद्दल मी राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं, पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील, राष्ट्रवादी अजीत पवार गुट के नवनिर्वाचित राज्यसभा सांसद नितिन पाटिल का सतारा में कार्यकर्ताओं ने जोरदार स्वागत किया। शरद पवार गुट चाहे कोई भी उम्मीदवार दे, भविष्य में भाई विधायक मकरंद पाटिल पुनः निर्वाचित होंगे, ऐसा विश्वास सांसद नितिन पाटिल ने प्रकट किया है। नवनिर्वाचित राज्यसभा सांसद नितिन पाटिल का सतारा के बॉम्बे रेस्टोरेंट चौक पर जेसीबी और क्रेन की मदद से पुष्प वर्षा कर जोरदार स्वागत किया गया। इस मौके पर उनके भाई विधायक मकरंद पाटिल भी उनके साथ थे। यह कहते हुए अजित पवार ने राज्यसभा सांसद के रूप में अपना वादा निभाया है। नितिन पाटिल ने विश्वास प्रकट किया है कि भविष्य में एनसीपी इस लक्ष्य के साथ काम करेगी, जिले में अजित पवार समूह कैसे मजबूत होगा। इसके साथ ही सांसद नितिन पाटिल के भाई विधायक मकरंद पाटिल के सामने सांसद नितिन पाटिल ने अपनी राय जाहिर करते हुए कहा कि शरद पवार गुट कितना भी मजबूत उम्मीदवार दे, मकरंद पाटिल ही चुने जाएंगे। हमारे प्रतिनिधि जुबेर शेख ने उनसे बातचीत की। सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुसावर की खास आनंद तुम्ही पाहता जे कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने आज माझ्या स्वागतासाठी शिरवळ पासून आता आम्ही कराडला चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला निघालो आहोत, पण ठिकठिकाणी प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे आणि एक उत्साह कार्यकर्त्यांच्या संचारलेला आहे। या निमित्ताने अजितदादांनी वाईच्या सभेत जो शब्द दिला होता तो पाळला आहे। काय सांगाल, एकूण पक्षाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने काम करणार आहे, काय सांगाल? निश्चितपणाने दादांनी वाईच्या सभेमध्ये शब्द दिला होता। जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की सातारा जिल्हा हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामुळं सातारची जागा लोकसभेची ही राष्ट्रवादीला मिळावी अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना होती, परंतु वरच्या काही तडजोडीमध्ये सातारची जागा भाजपला देण्यात आली आणि त्या बदल्यामध्ये मग राज्यसभेचा शब्द सातारा जिल्ह्यासाठी देण्यात आला। सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम, सर्वांची एकमुखी मागणी आणि वरिष्ठ नेत्यांचे असलेला विश्वास, यामुळे मला आज राज्यसभेवर काम करण्याची संधी मिळाली। त्याबद्दल मी राष्ट्रवादीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं, पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आमचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद। गेल्या दोन दिवसापूर्वी मदनदादांची जयंत पाटलांनी भेट घेतली। आपल्याला वाटतं का मदनदादा जर महाविकास आघाडी सोबत गेले तर महायुतीला या ठिकाणी फटका बसेल किंवा राष्ट्रवादीला फटका बसेल? मला तसे काही वाटत नाही, कारण यापूर्वी मदन भोसलेंनी जवळपास विधानसभेच्या 5 इलेक्शन पराभूत झालेले, ते सलग 5 इलेक्शन। त्यामुळे 6व्या इलेक्शनला जरी ते उभं राहिले समजा, तरी काही फरक पडेल वाई मतदारसंघात असं मला काय फार वाटत नाही। त्यामुळं कोण कुठे गेलं यापेक्षा आमची राष्ट्रवादी काँग्रेस आज मजबूत आहे आणि कोणत्याही आव्हानाला सामोरं जायची आमची निश्चितपणाने तयारी आहे जिल्ह्यात। राष्ट्रवादी काँग्रेस भाऊ म्हणून तर आनंद आहेच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद आहे। त्याचं कारण असं
की म्हणजे घरामध्ये पूर्वी खासदारकी होती, तात्या आमचे वडील माझे खासदार होते, मी लोकांच्या मधून आमदार म्हणून निवडून आलो. परंतु नितीन सुद्धा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधणीचं काम गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं करत होता. आणि त्यामुळं अजितदादांनी किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सगळ्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी, अजितदादांनी आणि त्याचबरोबर महायुतीमधील मग सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, या सगळ्या मंडळींनी नितीनला राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तर त्यांचा आभारी आहेच. परंतु एक प्रकारे त्याला या ठिकाणी राज्यसभेची खासदारकी देऊन निश्चितपणानं मला खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच पर्यायानं घड्याळ हे बळकट झाल्याशिवाय राहणार. दादांनी वाईच्या सभेत शब्द दिला होता. हो, दादांनी शब्द दिला होता. खरं तर राज्यसभेची उमेदवारी काय आम्ही मागितली नव्हती. मुळामध्ये जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी होती की नितीनला लोकसभेची उमेदवारी मिळावी. परंतु वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला, भारतीय जनता पार्टीकडे इथली उमेदवारी गेली. त्यामुळं या ठिकाणचा असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा थोडासा हिरमुसला होता. परंतु दादांनी वाईची सभा घेतली आणि वाईच्या सभेमध्ये त्यांनी नितीनला राज्यसभेची उमेदवारी देण्याची घोषणा केली. आणि नुसती घोषणा केली नाही तर राज्यसभेचं खासदार म्हणून नितीनला त्यांनी त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. परवा एक घडामोड घडली, जयंत पाटलांनी मदनदादा भोसले यांची भेट घेतलेली आहे. महायुतीमध्ये ही दुपळी म्हणायची का आणि आपल्याला याचा फटका बसू शकतो का? यशवंत भोसलेंनी पण शरद पवारांची भेट घेतली. नाही, ते आता महाआघाडीचं म्हणताय तुम्ही. मी महायुतीकडे, तुम्ही महाआघाडीचं बोलताय, मी महायुतीमध्ये आहे. महायुतीला फटका बसायचे कारण काय? मुळामध्ये ज्या गोष्टी करतात त्यांनी ज्यांची कुणाची भेट घेतली तुम्ही नाव सांगताय ते माझे वाई विधानसभा मतदारसंघातले पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळं त्यांच्या घरी जयंत पाटील साहेबांनी जाणं हा त्यांच्या पक्षाच्या स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. कारण उद्या सगळ्याच पक्षांना विधानसभेला सामोरं जायचंय. त्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवाराची चाचपणी करणार हे नैसर्गिक आहे. त्यामुळे ते गेले का गेले किंवा कशा करता गेले हे विचारायचा मला अधिकार नाही. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे.